आता कळलं तुला कियाराला इथे बोलवायला माझा विरोध का होता ते? ती इथे येऊन असं काहीतरी करणार याची मला खात्री होती. आणि काय दिवे लावले तिने इथे येऊन? अक्षय क्रिटिकल होताच ना. अक्षय वाचला तो तू दिलेल्या ब्लडमुळे. हो पण माई, एक अक्षरही बोलू नकोस. अमृता, मी माझा नवरा आणि माझं घर सोडून कायमची माहेर निघून जाईन असा शब्द दिलास तू, आणि ह्या मुलीला? अगं असं सांगताना एक सेकंद भर तुझं मन कचरलं नाही? इतकं नकोस झाले तुला हे लग्न? लग्न झाल्यापासून पाहते मी अमृता, सारखी तुझी धरसोड चालली. अक्षयच्या बाबतीत मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहीन असा विश्वास दिला होता मी तुला, आणि तरी तू असा सौदा केलास. स्वतःवर सुद्धा तुझा विश्वास नाहीये अमृता. अगं कियारा आली नाही तरी सुद्धा मी माझ्या अक्षयला वाचवेन असा आत्मविश्वास हवा तुला. आणि तू इतकी गच खाऊन निघालीस. अगं कुठून आला तुझ्यात भ्याडपणा? अयो भ्याडपणा नाही हो, तो क्षणच तसा होता. मी जे काही केलं ना तो खरंच भ्याडपणा नव्हता. खूप हिम्मत लागते ते करायला. चुकीच्या ठिकाणी दाखवलेल्या हिमतीचं मी कौतुक करू शकत नाही अमृता. लग्न हे डील नाही, आणि माझा अक्षय म्हणजे कोणी वस्तू नाहीये. त्याचा सौदा केलास तू. तिला एक कळत नाही, पण ह्या गोष्टीचं पावित्र्य तुला तरी कळत असेल अशी माझी अपेक्षा होती तुझ्याकडून. पण माई, मी शब्द दिलाय आणि मला तो पाळायला हवा. अक्षयच्या जीवासाठीच केलो मी, आणि मी मागे नाही फिरू शकत. सावकाश. गुड. ज्यूस आणलास, पण मी तर सूप घेतोय.
ते माझ्या केवच्या हाताने. अमृता बघ ना, माझी केव किती काळजी घेते माझी. बेबी घे. बरं वाटतंय आता? मला सांगा, तुमच्यामध्ये कियू कोण आहे? पेशंट शुद्धीवर आल्यावर कियू कियू हेच नाव घेत होतं. माझा हाच हात धरून मला घराबाहेर काढलं आणि आज माझा हाच हात धरून मला इथे आणावं लागलं. अक्की, बेबी चल झोप. मी साधना घाडगे बोलते. तुम्ही चुकून माझा नंबर डायल केला का? तुमच्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय मला, त्यासाठी मुद्दामून फोन लावलाय. पण फोनवर नाही बोलता येणार, त्यासाठी प्रत्यक्ष भेटायला लागेल आपल्याला. उद्या सकाळी भेटू शकाल? ठीक आहे. भेटण्याची नेमकी वेळ आणि ठिकाण मी तुम्हाला कळवते. धन्यवाद. या घाडगे बाईला माझ्याशी काय बोलायचं?